ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण चक्क मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक आणि त्यावरती तांदूळ टाकून अतिशय पौष्टिक अशी रेसिपी करणार आहोत. जी मुलं पालक खात नाही किंवा मग ज्यांना पालक आवडत नाही ना, त्यांच्यासाठी तर आवर्जून ही रेसिपी करा. खरं तर ही रेसिपी केल्यानंतर ना, या रेसिपीच्या तुम्ही प्रेमात पडाल, इतकी जास्त अप्रतिम ही रेसिपी तयार होते. करायलासुद्धा सोपी आहे, कमीत कमी वेळेमध्ये तयार होते आणि कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी रेसिपी आहे. तर चला, थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना, तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या. कारण की तुमचं एक एक लाईक, एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं. आता इथे रेसिपी पाहूया. रेसिपी करण्यासाठी ही रेसिपी मी 2 जणांसाठी करते. त्यानुसार बघा इतका पालक मी घेतलेला आहे. मूठभर पालक आहे. जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल तर पालकाचं प्रमाण हे तुम्ही वाढवू शकता. पालक स्वच्छ धुवून त्यानंतर चिरून घेतला आहे. मोठ्या मोठ्या साईजमध्येच चिरलेला आहे. तुम्हीसुद्धा मोठ्याशा साईजमध्येच हा पालक चिरून घ्या, कारण की आपल्याला हा पालक मिक्सरच्याच भांड्यामध्ये टाकायचा आहे. आता इथे ना आपल्याला कांदासुद्धा लागणार आहे. तर एक मीडियम आकाराचा कांदा घेतला आहे मूठभर पालकसाठी. आता कांदा आपल्याला बारीक असं चिरून घ्यायचा आहे. जितका बारीक कट करता येईल ना, तितका बारीक हा कांदा कट करून घ्यायचा आहे. पाहू शकता अगदी या पद्धतीने आता कांदा मी बारीक कट करून घेते. अगदी पौष्टिक रेसिपी आहे आणि ही रेसिपी जर तुम्ही एकदा केली ना, कोणालाही कळणारसुद्धा नाही की यामध्ये तुम्ही पालक वापरलेला आहे. इतकी जास्त अप्रतिम होते खायला, कशासोबतही खा, कधीही करा आणि कधीही खा. इतकी अप्रतिम होते ना, पुन्हा पुन्हा तुम्ही कराल, इतकी जास्त भन्नाट ही रेसिपी होती. सारखं सारखं सांगते कारण की रेसिपी खूप जास्त पौष्टिकसुद्धा आहे आणि करायलासुद्धा खूप जास्त सोपी आहे. आता इथे पाहू शकता, बोलता बोलता आपला कांदासुद्धा छान बारीक कट करून झालेला आहे. मीडियम आकाराचा कांदा घेतला होता. तुम्हाला हवं असेल तर कांद्याचं प्रमाण थोडंसं कमीसुद्धा तुम्ही इथे करू शकता. आता कांद्यासोबत इतर साहित्यसुद्धा आपल्याला लागणार आहे. तर इथे मी बघा थोडासा एक 6 ते 7 पाकळ्या लसणाच्या सोलून घेतल्या आहेत. लहान लहान पाकळ्या आहेत. तुम्ही हवं तर 2-3 मोठ्या घातल्या तरी चालेल. 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. जर लहान मुलं खाणारे असतील ना, तर 1 ते 2 मिरच्याच घाला आणि जर मोठ्यांसाठी करत ही रेसिपी असाल ना, तर तुम्ही मिरचीचं प्रमाण इथे वाढवू शकता. आता इथे बघा थोडा वेळ कांदा, मिरची आणि लसूण थोडा वेळ साईडला ठेवून घेऊया आणि जो पालक आपण कट करून घेतला होता ना, तो इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. जर मिक्सरचं भांडं लहान असेल तर मग एकदम तुम्ही घालू नका. पण इथे बघा मी कमी क्वांटिटीत करते ना, त्यामुळे एकदम सगळं साहित्य यामध्ये बसणार आहे. आणि जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये ही रेसिपी करत असाल ना, तर मग मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही एकत्रित हे वाटलं तरी चालेल. इथे मी घरचाच तांदूळ घेतला आहे. तुमच्या घरात जो कोणता तांदूळ असेल ना, किंवा तुम्ही जो खात असाल रेशनिंगचा असेल किंवा मग जर इंद्रायणी वगैरे कोणताही तांदूळ असेल ना, तो इथे तुम्ही वापरू शकता. इथे मी मूठभर पालक घेतला होता ना, त्यामुळे बघा अर्धी वाटी तांदूळ घेतला आहे. तांदळाची क्वांटिटी आणि पालकची क्वांटिटी इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसारही कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला पालक अजून जास्त घालायचं असेल ना, तर तुम्ही पालकाचं प्रमाणही यामध्ये अजून जास्तीचं वाढवू शकता. तांदूळ आपल्याला इथे 1 ते 2 पाण्याने स्वच्छ असा चोळून धुवून घ्यायचा आहे. पाहू शकता इथे मी 2 ते 3 पाण्याने तांदूळ स्वच्छ असा धुवून घेतला आहे आणि हा तांदूळ आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे. बघा सगळा तांदूळ यामध्ये मी ओतून घेते. तुमचं जर मिक्सरचं भांडं मोठं असेल ना, तर तुम्ही सगळं एकत्रित घाला साहित्य जास्त असेल तर. आणि जर इतक्याच साहित्यानुसार तुम्ही सगळं करत असाल ना, तर ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा अगदी आरामात हे वाटलं जातं. बघा सगळा तांदूळ यामध्ये आपण घालून घेऊया. अजून यामध्ये ना आपल्याला काही जिन्नस घालायचे आहेत. जे काही साहित्य आहे ना, ते अगदी तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल ना, त्याचनुसार आपण यामध्ये वापरलेलं आहे. कोणतंही जास्तीचं साहित्य वापरलेलं नाही आहे. आता इथे मी 2 हिरव्या मिरच्या ज्या आपण कट करून घेतल्या होत्या ना, त्या यामध्ये घालून घेऊया. त्याचबरोबर जो लसूण आपण सोलून घेतला होता ना, तो सुद्धा यामध्ये मी घालून घेतलेला आहे. लसणाने सुद्धा छान अशी टेस्ट येते रेसिपीला, त्यामुळे लसूण आवर्जून घाला. यामध्ये आता थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला, खूप जास्तसुद्धा घालू नका. जर पाणी जास्त घातलं ना, तर तुमची रेसिपी फसू शकते. त्यामुळे पाण्याचं प्रमाण हे सुरुवातीला कमीच ठेवा. आता अर्धा चमचा जिरं घालून घेतलेलं आहे आणि हे छान असं बारीक वाटून घेऊया. तुम्हाला हे जितकं बारीक वाटता येईल ना, तितकं बारीक खरं तर वाटून घ्यायचं आहे. अजिबातच जाडजड हे राहिलं पाहिजे नाही. त्यामुळे जितकं बारीक हे वाटता येईल ना, तितकं तुम्हाला हे बारीक वाटून घ्यायचं आहे. तांदूळ आपण लगेच धुवून आणि वाटून घेतला आहे ना, त्यामुळे खूप जास्तसुद्धा बारीक होत नाही. पण जितकं फिरवता येईल ना मिक्सरच्या भांड्यामध्ये, तितकं तुम्ही हे फिरवून घ्या. आता सगळं बॅटर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. बाउलमध्ये काढा किंवा मग एखाद्या टोपामध्ये काढलं ना तुम्ही तरी चालेल.
पाहू शकता पाण्याचं प्रमाण जर थोडं जरी जास्त झालं ना तर बॅटर खूप जास्त पातळ होईल. आणि जर तुमचं बॅटर थोडंसं पातळ झालंच तर पुढे काय करायचं नाही हे सुद्धा पुढे सांगितलेलं आहे. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका. आता यामध्ये जो आपण कांदा कट करून घेतला होता ना, तो सगळा कांदा यामध्ये घालून घेऊया. पाहू शकता इथे सगळा कांदा मी या बाउलमध्ये घालून घेतलेला आहे बॅटरमध्ये. आता यामध्ये ना आपल्याला थोडेसे तीळ घालायचे आहेत. काळे तीळ घातलेले आहेत मी आणि पांढरे तिळाचा सुद्धा इथे वापर केलेला आहे. काळे तीळ घालणं खरं तर ऑप्शनल आहे. तुमच्याकडे असतील किंवा जर तुम्हाला काळे तीळ आवडत असतील ना तरच घाला, किंवा मग तुम्ही स्किप केले काळे तीळ तरी चालेल. त्याच्याऐवजी पांढरे तीळसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. पांढरे तिळाने सुद्धा अगदी छान असा फ्लेवर येतो या रेसिपीला, त्यामुळे आवर्जून घाला. अगदी चिमूटभर इतपत मी ओवा घातला आहे हातावरती थोडासा क्रश करून. यांनी सुद्धा छान अशी फ्लेवर येतो, त्यामुळे आवर्जून घाला ओवासुद्धा. 1 ते 1.5 चमचा इथे मी बेसन पीठ घालून घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता बेसन पीठ घातल्यानंतर हे छान असं आपल्याला 1 मिनिटभरासाठी छान फेटून घ्यायचं आहे. आता जर तुमचं बॅटर इथे पातळ वाटत असेल तर बेसन पिठाचं प्रमाण जे आहे ना ते तुम्ही यामध्ये वाढवू शकता. खूप जास्त बॅटर पातळ वाटत असेल ना तर 2 ते 3 चमचे बेसन पीठ घातलं ना तरी चालेल. किंवा जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ अवेलेबल असेल ते 1 ते 2 चमचे तांदळाचं पीठ तुम्ही यामध्ये घातलं तरीसुद्धा चालणार आहे. म्हणजे बॅटर अगदी तुमचं परफेक्ट होईल आणि खूप जास्त पातळसुद्धा होणार नाही. इथे पाहू शकता अगदी छान पद्धतीने हे मी फेटून घेतलेलं आहे. खूप पातळसुद्धा नाही, खूप घट्टसुद्धा नाही, अगदी परफेक्ट असं बॅटर आपलं तयार झालं आहे. गॅसवरती एका साईडला कढई तेल तापत ठेवलं आहे. तेल तापलं की यामध्ये आपण एक छोटी छोटी याची भजी सोडून घेणार आहोत. तुम्ही यापूर्वी कधी पालकची अशा पद्धतीने भजी केली ती का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आपण नेहमीची पानांची पालकची भजी करतो पानं वापरून, पण अशा पद्धतीने भजी नक्कीच करून पहा. ज्यांना पालक आवडत नाही ना ते सुद्धा अगदी मुटक्या मारत खातील, इतकी कुरकुरीत ही भजी होते. या भजीचा नंतरनं तुम्हाला मी आवाजसुद्धा ऐकवणार आहे. किती जास्त ही भजी कुरकुरीत झालेली आहे ती. आतनं अगदी जाळीदार होते आणि वरनं अगदी खुसखुशीत कुरकुरीत होते. इथे पाहू शकता अगदी छोटी छोटी भजी सोडायची आहे, खूप जास्त मोठीसुद्धा सोडायची नाही आहे. नक्कीच एकदा ही रेसिपी करून पहा. व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब ही नवीन यूट्यूबरसाठी ना खूप जास्त मोलाचं असतं. तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आता इथे कंटिन्यू गॅस बघा मी मीडियम ठेवला आहे. खूप स्लोसुद्धा नाही आणि खूप जास्त फास्टसुद्धा नाही, अगदी मीडियम गॅसवरती ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहे. अजिबातच खाली वगैरे चिटकत नाही. पण जर तुम्हाला वाटलंच खाली चिकटते आहे तर तुम्ही अशा पद्धतीने चमच्याने सुरुवातीला खालची बाजू अशा पद्धतीने सैल करून घ्यायची आहे आणि नंतर तुम्ही झाऱ्याने वगैरे ही भजी पलटू वगैरे शकता. इथे पाहू शकता दिसतानाच आता किती जास्त ही भजी कुरकुरीत दिसत आहे. आता ही भजी तळायला ना एक 3 ते 4 मिनटं लागू शकतात मीडियम गॅसवरती. कारण की तांदूळ इथे आपण कच्चा वापरलेला आहे ना त्यामुळे थोडा वेळ आपल्याला ह्या भजी तळण्यासाठी लागू शकतो. अगदी मस्त हिरवीगार अशी ही भजी लागते. पावसाळ्यामध्ये करा किंवा कोणत्याही ऋतूमध्ये ही भजी तुम्ही करू शकता. खूप जास्त खायला छान लागते. चहाबरोबर खा, टोमॅटो केचपसोबत मुलांना द्या किंवा मग मेयोनीजसोबत, चटणीसोबत, पुदिन्याच्या कशासोबतही खाऊ शकता. नुसती म्हटलं ना तरीसुद्धा अप्रतिम लागतात, कारण की अगदी कुरकुरीत होतात. आपण जी नेहमीची भजी करतो ना तीसुद्धा इतकी कुरकुरीत होत नाही, इतकी कुरकुरीत ही भजी होतात. बघा गॅस बंद केलेला आहे आणि तेलातून अगदी व्यवस्थित निथळून ही भजी आपल्याला काढून घ्यायची आहे. नेहमीपेक्षा आपण जी भजी करतो ना तशी इतकी जास्तसुद्धा तेलकट होत नाही ही भजी. बघा एका प्लेटमध्ये ही भजी मी काढून घेतलेली आहे. याचा आवाज तर तुम्ही ऐकूच शकता किती जास्त क्रिस्पी कुरकुरीत झालेली आहे. आता खूप जास्त गरम आहे त्यामुळे तोडता येत नाही ही भजी एवढी व्यवस्थित. पण किती जास्त आतून जाळीदार आहे ना हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते पुढे. नक्कीच एकदा खरंच करून पहा. पौष्टिक आहे, झटपट बनणारी आहे आणि कमीत कमी साहित्यामध्ये सुद्धा तयार होणारी आहे. यामध्ये जर तुम्हाला कांदा वगैरे आवडत नसेल ना तर तो तुम्ही ॲड नाही केला ना तरी चालेल. आतून इथे पाहू शकता किती छान जाळी पडलेली आहे भजीला. तर आजची ही पालकची आणि तांदळाची पौष्टिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.